पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि आपण बघतोय की त्या याद्यांची गठ्ठी आहेत. शहरातील 32 प्रभागामध्ये जे मतदार आहेत त्यांची नावं या याद्यांमध्ये आहे. 2024 मध्ये जे विधानसभा निवडणूक पार पडली होती ती याच मतदार याद्यांवर पार पडली होती. मात्र त्या मतदार याद्या सदोष असल्याचा आणि त्या मतदार याद्यांमध्ये दुबार नावं असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. अर्थातच आपण बघतोय की यावेळेस दुबार मतदार कोण आहेत याची शहानिशा झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडनं ह्या याद्या नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्यात आणि अशा पद्धतीनं दुबार मतदारांसमोर स्टार हे चिन्ह देण्यात आलेलं आहे. त्यामुळं जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेस जे तिथे निवडणूक अधिकारी असतील त्यांच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं ही दुबार मतदार या याद्यांमध्ये आहेत. मात्र त्याहीपेक्षा हे दुबार मतदार याद्या किंवा दुबार नावं किती आहेत तर त्यासाठीच्या हे 2 गठ्ठे खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे दुबार नावं आहेत त्यांची संख्या जवळपास 92,000 एवढी आहे. आणि त्यांची एक वेगळी यादी याच्यामध्ये केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की दुबार, तिबार आणि अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं नावं त्या मतदाराची आलेली आहे. अशी एक स्वतंत्र यादीच निवडणूक विभागाने आता प्रसिद्धी केलेली आहे. त्यामुळं जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेस तिथल्या मतदान अधिकाऱ्यांना लक्षात येईल की ही नावं परत परत आलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे दुबार मतदार होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने यावेळेस उचललेलं पाऊल ज्याचं स्वागत केलं जातंय. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दुबार मतदार म्हणून ज्यांचं नाव आलं त्याच्याकडनं हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे की पुढे कुठे तो मतदान करणार नाही. आणि त्यामुळं एकूणच जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरात 92,000 अधिक दुबार मतदारांची जी नोंदणी आहे ती झाल्याचं दिसतं आहे. आणि त्यामुळं या सगळ्या मतदारांचं पुन्हा मतदान होऊ नये यासाठी म्हणून निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान असणार आहे. सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.